स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करता श्रवण तेने होत निवेदनाने तज्ज्ञानी परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामीचरित्र. आता तरी श्रवण करत सर्वार्थ पाहिजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रीय नामे नृसिंह सरस्वती जयंती सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्री पवित्र कृष्ण देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महाशब्द देखील करावे हठयोग साधन ऐसे इच्छा बोधेने ज्ञानस्थानी पूर्ण गोसद करे होती. गुरु तथापि संन्यासी देखील संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्यांची पाहिजे प्रत्येकांचे चरण धरले पर्यंतचे एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी बोटे आले. नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा सन्मुख पाहुणी तयांना अज्ञात चक्रांत वेदांतला एक श्लोक चतुर म्हटला श्रवणी पडला. त्यांच्या श्लोक ऐकता त्याची समाधी लागली. त्यांची स्मृती राहिली. देहाचे भरांचे प्राणवायू आचार्य करते सकाळच्या नसले काही वेळ समाधी उतरवणे तत्काळ सरस्वती स्वामी पदांभुजांवरील मस्तक ठेवले. झडकरी सद्गती झाले. अंतरे हर्षपोटीने सामावे उठण्या करते स्तुती धन्य धन्य ही यती मूर्ती केवळ परमेश्वर असते रूपी घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरले. चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती त्याची ते वास्तव्य करते सिद्धी प्रसन्न जायला. बहुत धर्मकृत्य गेली. दूर दूर कीर्ती गेली. दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले. समर्थांचे दर्शन उभे राहिले. कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणे नृसिंह सरस्वतीचे समर्थ बोलले. त्या समयास लोके धन्यता पावल्यासी वारेश्वता पाळून दिशी द्यावी सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसिनी मग सहजची सुरभवणी आणि तिच्याशी सुखाने ऐकोनी समर्थांची वाटणी आचर म्हटले. सकल्या नृसिंह असून विपरीत केवी करतेला परी अंतरीची खुण येते तत्काळ जाणून पाहावं लागे. अधोवदने शब्द ऐकून बोलवे. असो तेव्हापासून दिदली सोडून येऊ न राहिली. स्वस्थानी धर्मकृती बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांचेही ज्ञानचार समर्थ कृपेने झाले. फटक्या ब्रह्मांडवर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलांत अनिवार्य होई बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता. इच्छित कार्य साधिले जात ऐसे वाटले. त्याच्या दर्शनातले ते पातला स्वकार्य चिंतवणी अंतरी खडग देतले. श्रींच्या कार्य म्हणे माझवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊन बैसला दोर श्रीनी जाणले अंतर ते पाहुणे कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगी उठली स्वारी चतुर आली बाहेर तरवाडाच्या झाडावरी कार्य आपण योजले ते शेवटाना जाय भले. ऐसे समर्थ दर्शवले म्हणून न दिले खडग करीन परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन त्याच्या परत आला. स्वस्थानाचा झेंडा उभारला बंडाचा. त्यानंतर त्याची यशना आली. सर्व हेतू निष्फळ झाले. ते भोगले कष्ट गेले व्यर्थचे. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटांत राजा श्रीत शरदार मायाभाषा तोडून स्वामी चरणी भजन पूजन निषेधिनी करतात आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले. माणसे मध्ये दिसते दृष्टीशी मृत्यूसमय पातला पाहून या विपरीत वरी श्री चरण धरले. झडकरी उभं राहिला. काळ दोरी नवलपरी झाले. दीनवदना होऊन दृढ घातले. मिठे चरण तात्या करते विनवणी मरण माझे चकवावे ते पाहणी समर्थ करून तसे काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याने सरले. पैल तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे नव्हे तो स्पर्श ते करू नको ऐसे समर्थ बोलले. तोचे नवलवर तरे तात्काळ ऋषभाचे प्राण केले. धरणी पडले कलेवर जन पाहुणी आचार करते धरणी थोरवरणे ते बैला प्रतिती देतली मुक्ती मरण चकले. दादाच्या यशालेला असंख्य वरून जाता वाढले ग्रंथ तेसे हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषद प्रेमळ भक्त 19वा अध्याय गुढा. श्रीरस्त शुभम बौद्ध श्री स्वामी समर्थ महाराज की जय.